नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कृष्णच एवढा बोललाय, आता काय बोलायचं. आज ज्यांची पुण्यतिथी असे महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्रातील थोर महापुरुषांना प्रथम वंदन करून पंढरपूर नगर परिषद पंढरपूरच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त जमलेले इथं माझे बंधू भगिनी, विचारपीठावरील मान्यवर व आपले लाडके सर्वांचे उमेदवार मित्रांनो, आज मी अनेक जणांना माहिती झालंय, पण काही जणांना माहीत नसेल. पण त्यांनी इथं बघून त्यांना आश्चर्य पण वाटत असेल, इकडं आज असं कसं काय. आता त्यात आमचे मित्र शंकर पण आहेत, आप्पा पण आहेत. अलग आमची जी मूठ होती पहिली, ती बऱ्यापैकी सगळी मूठ आम्ही इकडं आणलेली आहे. जी काय राहिलेली आहे ती पण आणू, हे तुम्हाला ग्वाही देतो. आणि पंढरपूरच्या विकासासाठी जे विजन तुम्ही मांडताय, त्या विजनला आम्ही तुमच्या पाठीशी, किंवा तुम्ही जो सांगाल त्या पद्धतीनं आम्ही तुमची वाटचाल धरून तुम्हाला साथ देऊ. आणि पंढरपुरातून प्रभाग क्रमांक 16 मधून बऱ्यापैकी सगळ्यात जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत, हे सांगतो. तर मालक, असा विषय होतोय की विकास केला काय आतापर्यंत. 40 वर्षाचा विकास काय केला, 40 वर्ष सत्ता तुमच्याकडे होती, तुम्ही विकास केला काय, तर मला कळत नाही. आता वारीत असेल किंवा इतर ठिकाणी 2001 पासून असेल, किंवा 2010ला असू दे, 11ला, ज्या वेळेस काय काय कार्यक्रम असतील, बाहेरगावची माणसं येतात, पाहुणे रावळे प्रत्येकाच्या घरात येतात. मला खरं सांगायचं प्रत्येकाने की घरात आल्यानंतर पंढरपूर पहिलं असं होतं ना, आता सुधारणा झाली असं म्हणतात का नाहीत. मग विकास कसला पाहिजे यांना. आता तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून अनेक कामं हाती घेतलेली आहेत. त्यात मला जिजाऊ उद्यान आपण सुशोभीकरणात चालू केलंय. मराठा समाजासाठी मराठा भवन चालू झालेलं आहे. अजून काय विकास पाहिजे मराठ्यांसाठी. दुसरा विषय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही आदरणीय मोठ्या मालकाच्या मार्गदर्शनाखाली दिला गेला होता. आता त्याचं सुशोभीकरण पण त्याच काळात झालं. आता ही लोक म्हणतात विकास अजून काय पाहिजे. 7.5 वर्ष मालकांनी ज्यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली, ते आज तुमच्या बाजूने उभारले तिकडं प्रभाग क्रमांक 13 मध्ये, बरोबर का. तर तिथं त्यांनी काहीतरी सांगत असतील ना, मी हा विकास केला, त्या विकास केला. मग तुम्ही त्यांनाच विचारा आम्ही काय विकास केला असेल तर. त्याच तुमच्या बाजूने जात ना. जर ते खोटं केलाय म्हणत असतील, तर मग तुम्ही आज जी विकास केला नाही म्हणताय, तर मग तुम्ही खोटे तर आहेत किंवा ते तर खोटे आहेत. असं भरपूर आहे मित्रांनो. विषय माझ्या बाबतीतला असा झाला होता की एक हरिण चाललेलं होतं आणि त्या बाजून 2 वाघ होते. एक माणूस आला जंगलात, हरिण चाललंय, हरणाला वाघ का खात नाहीत दोघं पण. मग हरणीला विचारलं, अगं तुला वाघ खात का नाहीत म्हणले ज्यावेळेस ती वाघीण हे लहान होते, यांची वाघीण वारली होती, त्यांना मी दूध पाजलंय, त्यामुळे ते आज माझं संरक्षण करतात. आणि हे ऐकलं वर पोपट्यानं एका, त्या पोपट्यानं काय केलं, आला हिला हरणीला चांगलं संरक्षण मिळलंय, आपण पण काहीतरी असं चांगलं काम करू, हे आपल्याला पण संरक्षण मिळेल. म्हणून पोपट्यानं काय केलं, जात त्याला एक साप, काटा टोचलेला साप दिसला. त्या पोपट्यानं त्या सापाचा काटा काढला आणि म्हणलं आता त्याला वाटलं मी काहीतरी चांगलं काम केलंय, काढला आणि कुरवळाला चालू केलं. तेवढ्यात त्या सापानं फिरून त्याला डंस मारला. परत ती माणूस म्हणला, पोपट म्हणला मी एवढं चांगलं केलं, मी हरणाचं उदाहरण घेतलं, मी चांगलं हे करावं म्हणून मी करायला गेलो, सापाला मदत केली, तर सापानं मला दंश केला. अरे ते वाघाची बछडी आहे, ते वाघासारखंच राहणार. साप डंस मारणारच आहे.
म्हणून सापाला दूध पाजू नको ना म्हणला. तसंच झालंय मालक. 2011ला आम्ही एका सापाला दूध पाजलं, त्याला निवडून आणला. आज त्यानंच मला रचलाय आणि त्यानंच माझं तिकीट कापलं होतं. विषय असा झाला की ज्या सापाला निवडून आणला, ज्या सापासाठी 2011ला मी माझ्या सहकाऱ्यांनी दगडफेक झाली, निवडणूक झाल्यानंतर माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर दगडफेक केली गेली. जो दगडफेक करणारा होता तो त्याच्यासाठी ज्याच्यासाठी दगडफेक झाली त्याच्यासाठी तिकीट मागायला गेला. एवढं दुर्दैव आहे आमचं. म्हणून मालक एक मी तुम्हाला ठामपणे सांगतो, संतपेठ भागातून हे तिन्ही 2018 16 17 18 ह्या प्रभागातून माझ्याच्यानं पार्टीसाठी जेवढं काय होईल तेवढं मी करणार आहे आणि जिद्दीनं करणार आहे. एवढंच बोलतो. आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून माझ्या बंधू भगिनी यांना विनंती आहे की या आपल्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.